हॅलो अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मधुराईच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या मी आहे मधुराई सिटीमध्ये आणि खूप छान व्ह्यू दिसतो इथून. ॲक्च्युली आम्ही काल रात्री मधुराईमध्ये आलेलो एका दिवसा अगोदर. आय होप नक्कीच तुम्ही लास्ट झालेले 3 अपकमिंग ब्लॉग नक्की चेक केले असतील. रामेश्वरम एक ट्रेनचा ब्लॉग होता, कशा प्रकारे मी या ठिकाणी पोहोचली केरलामध्ये एक्सप्लोर केलेले प्लेसेस, तसंच पद्मनाथ स्वामी टेम्पल आणि कन्याकुमारीचा ब्लॉग तुम्ही नक्कीच पाहिला असेल. नसेल पाहिला तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, नक्की चेक करा. आज आम्ही जातोय मधुराईला मीनाक्षी अम्मा टेम्पल या ठिकाणी दर्शनासाठी. तर सध्या मी थांबलेली आहे हॉटेल विलास या ठिकाणी, जे मंदिरापासून दूर आहे. मंदिराच्या जवळ तर नाही, बट आमचं रूम खूप जास्त छान आहे. तुम्हाला यायचं आहे तर ह्याच्या रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्हाला एक शॉर्ट मध्ये रूमचा रूम शो कर. रेडी आहे. आम्ही रूम मध्येच इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट होतं. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी जातोय. इथे लिफ्ट सुद्धा अवेलेबल आहे. 4 to 5th फ्लोअरचं ही पूर्ण बिल्डिंग आहे. रूम्स तर तुम्ही बघितले किती छान आहेत. पुन्हा फूड पण कशा प्रकारे आहेत पाहूयात. सांबार, ओके. दिस इज इडली. माझी तयारी झालेली बऱ्यापैकी आणि बॅग आता मी घेऊन जाते. बट ह्याने काल आम्ही जेव्हा आलो तेव्हा ते घेऊन आलेले, तर सर्व्हिस वगैरे खूप चांगली, त्याच्यामुळे असं म्हणजे त्रास नाही होत कोणत्या प्रकारचा. म्हणून मी स्पेशली तुम्हाला सजेस्ट केलंय. आणि वेदर तर इथलं खूप जास्त छान आहे. तर बघूया दर्शन कसं होतं. मी स्पेशली खूप जास्त एक्सायटेड आहे मीनाक्षी टेम्पलला दर्शन करण्यासाठी आणि खूप जास्त माझ्या मनात फिलिंग्स आहेत या मंदिराला दर्शन करण्यासाठी. लेट्स सी, लिफ्ट आली. कालपासनाचा तुम्हाला मी माझा ओलाचा एक्सपिरियन्स सांगते. स्टेशनवरती होतो तेव्हापासून आम्ही ओला बुक केले. आता एक रिक्षा भेटली, आम्ही टेम्पलसाठी निघालोय. सो काय झालं की इथे ओलामध्ये तुम्हाला एक चार्जेस शो करतात. समजा एक 100 रुपीज असतील, बट ते लोक तेवढ्यामध्ये जात नाही. 100 रुपये ते लोक एक्स्ट्रा डिमांड करतात. कारण की म्हणजे हे बाकीकडे होत नाही, पण या ठिकाणी या गोष्टी आम्ही बऱ्याचशा बघितल्या की त्यांना ती फेअर एक्सेप्ट नसते आणि त्यासाठी ते तुम्हाला डिमांड करतात की एवढे एक्स्ट्रा चार्जेस लागतील. आणि त्यासाठी मी विचार केला की यार समोर ऑटो थांबलाय, त्यापेक्षा जर आपला ऑनलाईन स्वस्तात मिळतं. कारण की ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही ऑनलाईन बुकिंग केली, तर ह्याच गोष्टी झाल्या. जर तुम्ही या ठिकाणी लोकल ट्रॅव्हल करताय तर मी सजेस्ट करेल की जे लोकल ऑटोवाले तुम्हाला विचारतात त्यांच्यासोबतच व्यवस्थित बार्गेन करून तुम्ही ऑटो बुक करून ट्रॅव्हल करा. अंतरावरती आहे मीनाक्षी अम्मा टेम्पल. इथे मागे रोडवरती उतरवलेला आम्हाला आणि इथे गल्ली आहे. गल्लीतून चालत चालत आम्ही मंदिरापर्यंत पोहोचतोय. आणि मी आज स्लीवलेस घातला आणि ते स्लीवलेस चालत नाहीये. 2 दिवसापासून स्लीव झाले घालून फिरते, तेव्हा रिस्ट्रिक्शन नव्हतं आणि आज स्लीवलेस घातलं तर इथे अलाउड नाहीये.
बट ठीक आहे, आपण इथे छान एक ओढणी घेऊ आणि दर्शन करू. इथे ड्रेस खूप छान छान आहेत, लहान मुलांचे सुद्धा इव्हन. मस्त वाटतंय. मार्केट आहे सर्व भरलेलं छान. गजरे लावून रेडी झालेलो आहोत. साक्षी, माझा गजरा खाली आला. नाही नाही नाही. 2 hours later. अशा प्रकारे आमचं छान दर्शन झालेलं आहे. गर्दी होती, बाहेरचे लोक सांगत पण होते की तुमचं पासाचं दर्शन होईल, तुम्हाला VIP चला करून. तरी पण आम्ही जे लोकल शॉप्स होते त्यांना विचारून गेलो, तरी पण आमचं 2 तासांमध्ये खूप छान दर्शन झालं. आतमध्ये 2 मंदिर आहे, शिव मंदिर सुद्धा आहे आणि मीनाक्षी टेम्पल पण आहे. तर मग गर्दी असताना सुद्धा कुठेही लाईन थांबली नव्हती, कंटिन्यू चालत होती आणि खूप छान दर्शन झाले दोन्ही सुद्धा. तर मग हे 2 तास असे काही खूप मोठे नाही वाटले, वर्थिट होते. आणि छान 50 रुपीजची पावती होती आतमध्ये, ती फाडून गेला तर थोडंसं लवकर दर्शन होतं. आणि जी दुसरी लाईन आहे ती तेवढा पण वेळ नाही लागत, तरी सुद्धा 1 तासामध्ये 1 ते 1.5 तासात छान दर्शन होऊन जातं तुमचं. पण बाकीचे जे प्लेसेस आहेत आतमध्ये थोडं गोष्टी एक्सप्लोर करायला तुम्हालाही काही वेळ पर्सनल वेळ असेल बाहेर यायला, त्याच्यामुळे 2 तासात आरामात आमचं तरी आज दर्शन झालं. ह्याच्या अगोदर माझी फ्रेंड आलेली, तिचं तर 15-20 मिनिटाचं दर्शन झालेलं. सो ते डिपेंड करतं गर्दीवरती, तुम्ही किती वाजता येता, कशा प्रकारे दर्शन करता. इथून पुढे 3 तास ट्रॅव्हल करून आपण येऊन पोहोचतो रामेश्वरमला. त्यामुळे सरळ आम्ही बसचे तिकीट काढत 100 रुपये पर पर्सनमध्ये रामेश्वरमच्या दिशेने निघतो. रस्त्यामध्ये पम्बन ब्रिज सुद्धा लागतो, जो तुम्हाला ट्रेनमधून सुद्धा खूप सुरेख अनुभव आहे घेण्यासारखा, पण आम्हाला बसनीच मिळाला. सो गाईज, आता आम्ही आहोत रामेश्वरममध्ये आणि इकडे खूप वेळ शोधायच्या नंतर फायनली आम्हाला एक चांगलं रेस्टॉरंट अवेलेबल झालं, जिथे आम्हाला अशा प्रकारचं सर्व फूड मिळालं. कारण की इकडे तुम्हाला दिवस असो रात्र असो इडली डोसा सांबार त्याशिवाय काही भेटत नाही. तर आम्ही खूप सर्च केलं आणि त्याच्यानंतर फायनली हे एक रेस्टॉरंट मिळालं, जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्की मेन्शन करेल. तुम्ही जर कधी रामेश्वरमध्ये येते तर तुमची गैरसोय व्हायला नको. तुम्हाला जर जेवण अवेलेबल नाही झालं तर तुम्हाला अशा प्रकारचं व्यवस्थित जेवण कुठे अवेलेबल होईल त्यासाठी हे रेस्टॉरंट मी तुम्हाला नक्की सजेस्ट करणार आहे. आणि जेवण तर खूप जास्त छान दिसतंय, कारण की खूप दिवसानंतर आम्ही आज चपाती खाणार आहोत. चपाती आणि भाज्या आहेत इकडे प्रकारच्या. सो लेट्स गेट स्टार्ट. लाईट